तरी त्यांना दया येत नाहीये। मग आम्ही काय करायचं? तिथे जाऊन की घरात फाशी लावून लटकायचं? मी सांगतो ना, मग आमच्या लेडीज लोकांना जे 100-500 रुपये जमावणार ते सिद्धार्थ शर्मा। जर तुला हप्ता पाहिजे ना, गुजराती लोकांचा हप्ता पाहिजे का तुला आमच्या समाजाचा पाहिजे? त्याला जर भीक लागली ना सिद्धार्थ शर्माला, आमच्या एरियामध्ये त्यांनी यावा आणि पाय ठेवून दाखवा। त्या जर तुम्ही मराठीचा मुद्दा चालू नसतोय त्याच्यात तुम्ही जबरदस्तीने तेल मीठ लावून एक अमराठी माणूस एवढी उद्धटपणे तुम्ही धमकी बोलतात, मग या महिलांनी जायचं कुठं? कोणाकडे दाद मागायची आम्ही? आपण पाहतात आरपीएस मुंबईच्या मालाड पूर्व चिंदी मार्केटमध्ये आहे। चिंदी मार्केट म्हणण्यापेक्षा आपण इथे मेगा हॉस्पिटल आणि चिल्ड्रन अकॅडमीचा रोड हा म्हटला जाईल। या चिंदी हा जो रस्ता आहे तिथे मागच्या 25 ते 30 वर्षापासून याच्या रस्त्याच्या दोन्ही लगडा चिंदीचा व्यापार मागच्या 30-35 वर्षापासून करतायत। आपल्यासोबत आनंदजी आहे, जाणून घेऊया आनंदजींना मुख्य काय म्हणायचं आहे। मी सगळ्यात पहिले तर तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच तुम्हाला आभार व्यक्त करतो की ॲटलिस्ट एवढ्या 2 महिन्याच्या याच्यामध्ये तुम्ही ह्या ज्या गरीब बायका आहे यांची व्यथा ऐकण्यासाठी, या लोकांची जी तकलीफ आहे ती ऐकण्यासाठी तुम्ही इकडे आलात, तर सगळ्यात पहिले मी तुमचा धन्यवाद करतो। दुसरी गोष्ट, आज ही गरीब महिला ज्या आहेत हे तुम्हाला आता त्या स्वतः सांगतील की काय करून, माझ्या तोंडून आपण नंतर ऐकूया। या गरीब महिला आज पहिले कचरा उचलायच्या, कचरा उचलून त्यांचं पोट भरायच्या, त्यांच्या फॅमिलीचं पोट भरायच्या। आज कचरापेटी उचलल्या गेलेली आहे पूर्णपणे। तुम्हाला माहिती आहे की BMCने कचरापेटी बंद केली, घरोघरी कचरा उचलून घेऊन जातात। आज त्यांच्याकडे काही काम नाही आहे। आज काम नसल्यामुळे त्यांना एक छोटासा रोजगार मिळाला आहे, त्या रोजगाराने त्यांचं पोट भरलं जातं। पण लास्ट 2 महिन्यापासून आहे ना, आज त्यांच्या पोटावर लात आहे। आज त्यांना घर चालवायचं कसं याची व्यथा झाली आहे। पुढची गोष्ट सगळे काही तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी विचारू शकता। कचरा याच्यात होते, कचरा इथून पोट भरत होते, आता कचरा पेटी उचलून घेतली, मग आता हे रोजगार भेटले तर काम करताय। काय काम करायचे इथं कपडे कायचे। किती वर्षापासून? आम्हाला 15-20 वर्ष झाले। 20 वर्षापासून। हां। आता काय त्रास? आता 2 महिन्यापासून गाडी येते, माल उचलून घेऊन जाते, बाया ती गाडी आली तर घाबरून जातात। आता काल बाई एक ॲडमिट केली आमच्या बायांना। जर एखादी मेली तर काय करायचं? गरीब लोक। कोण कोण आहे? आमच्या घरात 7 माणसं आहेत। त्यांचा रोजगार कसा चालतो? याच्यानेच चालतोय। सखूबाई बाहेर आम्ही कचरा येचत होतो, कचरा येचून मग आम्ही थोडे चिनी चांदी आणायचं, विकायचो आम्ही। तर विकायचं तर मग आता आम्ही जसं एक दिन हाट पडलं तर त्या याने घेतले नाही। आम्ही पहिले बसलो तर आम्हाला चांगले 30 वर्षाचं वरचं झालेलं आहे इथं। तर आम्ही इथं आम्हाला कोणी बसू बी देते नाही ना आम्हाला हे बी करू देते नाही। आता हा रोजगार तुमचा बंद झाल्याच्या नंतर आता सध्या काय करतात? काहीच नाही, घरी जे। काय वाटतं तुम्हाला, कसं झालं तुमचं? कसं करावं, काय करावं याची चिंता पडलेली आम्हाला। काय करावं, काय खावं? आमचं धंद्याला 25 वर्षे झालेले आहे। आम्ही इथं बसतोय। आम्हाला हे सगळे सोसायटीवाले, चिल्ड्रनवाले आम्हाला त्रास द्यायला लागले। त्यांना उठवायचं असताना, त्यांना उठवायचं होतं तर आम्हाला बसू द्यायचं नव्हतं त्यांनी। आता आम्हाला 25 वर्ष झाले आम्ही बसलेले, मग आम्हाला का त्रास देते हे लोक? तुम्ही या विषयावर नगरपालिकेला भेट दिली? आम्ही सगळीकडे जाऊन आलेले। पहिले पण त्यांनी आम्हाला घडवलं, 2 महिने आम्ही बसून खाल्लं इथं, आणि आता बी 2-3 महिने झाले आमचा धंदानी पाण्याने, आमच्या घरात जेवायला सुद्धा नाही, अशी आमची परिस्थिती आमच्या बायकांची। आम्ही महिला आहे, पहिले आम्ही कचरा यायचो, ते पेटी उचलली तर आम्ही हे धंदा व्यवसाय चालू केला आहे। मग यांना एवढं तकलीफ होती सोसायटीवाल्यांना, काय ती चिल्ड्रनची स्कूलवाल्याला, तर पहिलेच बसू द्यायला नाही पाहिलं होतं। कुठल्या वेळेला तुम्ही बसायचे? ते शाळेच्या वेळेला त्रास होतो असं? पहिले आम्ही सकाळी 11 वाजता बसवायचे, तर मग त्याला तकलीफ व्हायला लागली ना, तर मग त्याने आम्हाला सांगितलं तर माझी शाळा भरली, तुम्ही 2 वाजता लावा। आम्ही 2 वाजता लावत होते आणि 5:30ला उचलत होते। मग आता का तकलीफ आहे? आता बी तर आम्ही तसंच करतोय ना, मग हे लोक आम्हाला तकलीफ का देतात? शाळेच्या वेळेला इथे चिंदीचं दुकानं लावतात का शाळेच्या वेळेला? नाही, शाळेच्या टायमाला आम्ही पालन करतो, उचलून घेतो। त्यांनी 20 मिनटं सांगितले, आम्ही 1 घंटा बंद करतो, तरी त्यांनी आम्हाला म्हणजे खूप त्रास देत आहे। BMC पण त्रास देत आहे आणि सगळेच देतात आहे। कोणाचे नवरे नाही, कोणाचे नवरे दारू पितात, कोणी सगळ्यांचे पोरं सोरं याच्यावरतीच चालले, सगळ्यांचं उठणं बसणं याच्यावरतीच आहे। आम्ही इथंच राहतो कासमबागमध्ये, संत रोहिदास नगर। नारी शक्ती आई, नई रोशनी लाई।
हे बघा आम्ही इकडं व्यवसाय करतो. आम्हाला आता 20-25 वर्षे झाले इकडं. आम्ही पहिले कचरा नेसत होतो. आमच्याने काय आता कचरा नेसायचं होत नाही. आमचे पाय दुखतात, आम्हाला दवा गोळ्या लागतात. पोरांचे कोणाचे ॲडमिशन आहे, कोणाचं काय आहे, हे गाडीवाले येतात आम्हाला त्रास देतात. असे वजे उचलतात, काय हिसक बोचक करतात आम्हाला. तेव्हा मग आम्ही काय करायचं? नेत्यांकडे गेले, ते नेता काय सांगतात, आम्ही बघू, नंतर बघू. मग आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणाचं साथ घ्यायची आम्ही आता? हां, हे असं इकडं आम्ही जे नियमाप्रमाणे जे आहे ते आम्ही नियमाप्रमाणे वागतो. इकडं पैसे काय त्रास आहे तुम्हाला? माझी दोघी किडनी पहिले डायलिसिस होते, तर 15 वर्ष झाले इथं डायलिसिस करते. याच्यानेच पोट भरते मी. याच्यावर डायलिसिस चालू आहे आता. 2 महिने झाले, माझी लय हालत खराब. काय झालं तर कोण म्हणजे जिम्मेदार? आता नवरा बेवडा आहे माझा. तुम्हाला काय पर्याय आहे का? काही रोजगाराचा पर्याय याच्याशिवाय? याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आम्हाला बसू द्या इथं. आमचं पोट याच्यावरच भरतं. माझा नवरा बेवडा आहे, पोरगा अल्लक राहतो, सुनबाई अल्लक राहते, कोणी बघत नाही. तर आम्हाला बघायला पाहिजे कोणीतरी इथं. आम्हाला साथ द्या. 2 महिने झाले लई परेशान आहे. BMC-कडे गेलो आम्ही, तिथं साहेबांना सांगितलं का अशी परेशानी आहे, आम्ही आमचं नेमचं जे पालन आहे ते करतोय. त्यांनी काय बोलले, तुम्ही आमदारकडे जावा. आमदारकडे गेले, आमदार बोलतो आम्हाला 15 ते 20 दिवसाचा टाईम द्या. 3 चक्कर आमदारकडे जाऊन आले. इथं हे सिद्धार्थ शर्मा आहे, त्याची क्लिक आलेली आहे. तो BMC-ला म्हणजे पाठवले, डायरेक्ट बोलतो यांना जे होणार ते होणार, यांना इथं बसू द्यायचं नाही, हटूनच राहणार इथून, असं त्यांचं बोलणं आहे. इकडं सर्व पैसेवाले लोक आहेत. तर आता गरीब लोकांनी जायचं कुठं? पैसेवाले लोक तर ते दबून ठेवतात. आता दप्तर रोडचं मार्केट चालू आहे, राणी सतीचं मार्केट चालू आहे, वेस्टमध्ये चालू आहे. उत्तर भारती तर पोटं भरतात, पण जो भारतमध्ये राहतो, जो महाराष्ट्रीय आहे, तो महाराष्ट्रामध्ये पोट भरू नाही शकतं. मग लेडीज आहे, लेडीजांनी दुसरं काय काम करायचं? मग त्यांनी का चोरी करायची, मारामारी करायची, काय गलत लाईनीला जायचं? त्यांनी काय धंदा करायचा? त्यांनी इज्जतीची भाकर खातात, ते पण नाही खाऊ देऊ राहिले हे मोठे मोठे अधिकारी लोक. अशी धमकी दिलेली आम्हाला. त्यांची क्लिक पण आहे आमच्याकडे. सगळे म्हणजे सगळ्या महिलांनी सांगितलं त्या प्रकारे ही खरोखर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आज 20 वर्षापासून हे काम करतो आहे. पहिले ते काम होतं ते बंद झालं, आता हे काम करतो. मग हे काम करायची अडचण त्यांना होते. त्यांनी नियम दिले आम्हाला की तुम्ही 2च्या नंतर लावा, दोन्ही शाळा भरल्यावर लावा. त्या नियमाप्रमाणे वागतोय, तरी पण हे लोक नाही लावू देत. आता आम्ही महिलांनी काय करायचं? इथून सांगाल. आणि महाराष्ट्रात मराठी माणूसच पोट भरू शकत नाही रोडावर, बाकी सगळ्यांचं चालणार, पण मराठी माणसाला जागा नाही. मराठी माणसाने रोजगार करावा असे देखील मेसेज आपण बघतो. हां, इकडे शिकवतात. म्हणजे मराठी माणसांनी आपलं अब्दुल कलाम शिकवतो की बिझनेस सुरू करा, नोकरी नका करू. नोकरीमध्ये 10,000 भेटत. आता बिझनेस सुरू केलं तर बिझनेस पण करू देत नाही. मग करायचं काय? आणि महिलांना दुसरा पर्याय काय? घरकामाशिवाय. आणि याच्याशिवाय आता कोणाचे मुलांचे ॲडमिशन आहे, 1लीचे, 2रीचे, 3रीचे, आणि याच शाळेच्या वेळेसच तुम्ही बंद केलं आहे, तर ॲडमिशन कसे होणार? का देश मागे राहणार नाही? हां, सगळ्याच्या मागे कोण असेल काय वाटतं? या सगळ्याच्या मागे बाकीची राजनीती आहे, बाकीची सोसायटी आहे. आता सोसायटीवाले गुजरातवरून इकडे आले, त्यांचं चालतं, पण मराठ्यांनी महाराष्ट्रात पण पोट नाही भरायचं. काय बोलाल ताई, तुम्ही या सर्व जे प्रकरण सुरू आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? काय नाही, आम्ही 20 वर्ष झाले इथं व्यवसाय करतोय. तर हे लोक आम्हाला त्रास देतात. ते BMC-ची गाडी येते, कोणी बायका घाबरून जातात, कोणाची BP हाय होते. काल एक बाईची BP हाय झाली, गोविंदनगर हॉस्पिटलला ॲडमिट केली त्या बाईला. कोणाचे नवरे बेवडे आहेत, कोणाचे मुलं अपंग आहेत, कोणाची डायलिसिस चालू आहेत, तरीसुद्धा हे लोकांना दया येत नाही. आम्ही हात जोडतो, पाया पडतो, जाऊन लेटर दिले कुठे कुठे, कोणीच आमचा साथ देत नाही आहे. आम्ही सगळीकडे फिरून आलो. आमदारांकडे ही गोष्ट, आमदारांकडे गेलो, सगळीकडे जाऊन लेटर देऊन आलो आम्ही. कोणी काय नाही, फक्त आम्हाला टायमिंग देतात. 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर फक्त टायमिंगवर टायमिंग देतात. रोड काढायला सांगितली कोणी लोन दिलं तुम्ही? मोदी सरकारने. कशामुळे दिलं? व्यवसाय चालू करण्यासाठी रोड खात आहे म्हणून ते सगळ्यांना लोनच दिलेलं आहे लेडीज लोकांना. तर मग आता कोणी 20 काढले, कोणी 50 काढले, ते भरायचं कुठून? आता 3 महिने तर झाले आम्हाला घरी बसायला. मग आम्ही करायचं काय? पुढचा पर्याय काय तुमच्याकडे? जर इथे तुम्हाला वारंवार इथून हकलपट्टी झाली तर? आता आमदाराच्या घरी जाऊ आम्ही, या तर बाहेर बसू. काय करणार दुसरं? आमच्याकडे रस्ताच नाही. मुलं बाळा घेऊन आम्ही तिथं बसू, जाऊन तिथं ऑफिसाच्या इकडे असंच करणार. आणि आंदोलन करू तिकडे जाऊन आमच्या मुलांना घेऊन. कारण घरात अपंग मुलं असून सुद्धा त्यांना दया येत नाही. अक्षरशः आमची लॉकडाऊन सारखी परिस्थिती झालेली आहे आमची. आज घरात 16 वर्षाची मुलगी आहे. मी आमदार साहेबांच्या ऑफिसात घेऊन जाऊन दाखवून पण तरी त्यांना दया येत नाहीये.
मग आम्ही काय करायचं? तिथे जाऊन आत्महत्या करायची का की घरात फाशी लावून लटकायचं? करायचं तरी काय आम्ही? आम्हाला यांनीच नेता लोकांनी सांगावा, त्या पर्यायाने आम्ही करू. नाहीतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातले कामं द्यावा, संडास बाथरूम धुवायला लावा, आम्ही तुमच्या घरात कामं करतो. म्हणजे निवड तुमचा रोजगार मिळण्यासाठीच जो हट्ट आहे तोच हट्ट आहे आमचा, बाकी काय नाही. आमचा रोजगार आम्हाला मिळाला तेच हट्ट आहे आमचा. काय विषय आहे, इथं 2-3 महिने झाले धंदा लागू देत नाहीये. आणि व्हिडिओ क्लिप ऐकली आम्ही, म्हणजे व्हायरल झालेली सिद्धार्थ शर्माची. तो काय बोलतो, इथं धंदा लावू देणार नाही आम्ही. तर आम्हाला एकच म्हणणं, त्याला जर तुला हप्ता जर पाहिजे ना गुजराती लोकांचा, ते सोसायटीवाले त्याला सांगताय की इथं लेडीज लोकांना कुठं धंदा नाही लावू द्यायचा. तर आम्ही सांगतो ना, मग आमच्या लेडीज लोकांना जे 100-500 रुपये जमावणार ते सिद्धार्थ शर्माला देतो ना. जर तुला हप्ता पाहिजे ना, गुजराती लोकांचा हप्ता पाहिजे का तुला आमच्या समाजाचा पाहिजे? त्याला जर भीक लागली ना सिद्धार्थ शर्माला, आमच्या एरियामध्ये त्यांनी यावा आणि पाय ठेवून दाखवा त्या हरामखोरांनी. सरळ सांगतो मी, तुम्हाला वाटतं सिद्धार्थ शर्मा पॉलिटिक्स करतोय सरळ. मराठी लोकांबद्दल द्वेष करतोय, तो सरळ द्वेष करतो. आता महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण तेच, तो इथं फिरवतोय आता सध्या. त्याला काय आता निवडून यायचं आहे, गुजराती वोटर्स पाहिजे, मराठी लोकांना तोडायचं त्याला इथं. म्हणजे ते चालूच आहे चेन. त्याला हप्ता पाहिजे ना, आम्हाला तेच म्हणणं आहे की आम्ही तुला देतो ना हप्ता. मग याच्यात असा विषय आहे की आज 2 महिन्यापासून महिला सगळ्या घरी बसलेल्या आहे. या महिलांनी जायचं कुठं? तर त्यांनी एवढ्या बीएमसी प्रशासनाकडे जाऊन आले, आमदाराकडे जाऊन आले. परत असं व्हायरल क्लिप मध्ये सिद्धार्थ शर्मा भाजपाचा हे सरळ बोलतो की कोणी तुम्ही दिसलात रस्त्यावरती, हे लोक धंदा लावता दिसला, तुम्ही व्हिडिओ क्लिप आपला फोटो काढून पाठवा बीएमसीला. बीएमसीची गाडी येते आणि लगेच त्यांना धरपकड करते, यांचा माल उचलून इकडे तिकडे पडतात. या महिला पळतात. कालच एक आमची समाजाची महिला पडून त्याला आम्ही आता 2 दिवसापासून ती ऍडमिट आहे गोविंदनगर हॉस्पिटल. मग तिचं ते पुढचं कोणी बघावं. जर तुम्ही मराठीचा मुद्दा चालू नसतोय, त्याच्यात तुम्ही जबरदस्तीने तेल मीठ लावून एक अमराठी माणूस, मराठींना धंदा न करून एवढी उद्धटपणे तुम्ही धमकी बोलतात. मग या महिलांनी जायचं कुठं? कोणाकडे दाद मागायची आम्ही? की आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ना 2-3 गोष्टी. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की जे लोक कंप्लेंटर आहेत, मी त्यांना हात जोडून विनंती करतो. आता मी पण ऑफिसवरून आता आलोय, बरोबर आहे. आपण समजा कुठल्या चांगल्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो, आपण आपल्या घरी जाऊन राहतोय. एकदा फक्त तुम्ही माणुसकीच्या नात्याने, मी तुम्हाला फक्त एकच हात जोडून विनंती करतो, माणुसकीच्या नात्याने एकदा तुम्ही या लोकांच्या घर बघा किंवा ह्यांचा दिनक्रम बघा कसं चाललंय करून. फक्त 2 वेळेचं जेवण आणि बेसिक नेसेसिटी ह्याच्यासाठी हे झुकतात आहे. आपण कशासाठी कंप्लेंट करतोय की माझा परिसर असा राहावा, माझा परिसर मला चांगली फॅसिलिटी मिळावी, यासाठी आपण झुकतोय. आज तुम्ही पण तुमच्या, आज गुजरातीमध्ये पण बोलतो, આજે તમે તમારા ઓફિસમાં, તમારા ફેમિલીમાં બહુ તકલીફ સહન કરતા હશો. બહુ તકલીફ હોય છે ઓફિસમાં. તમે પોલિટિક્સ હોય, ઓફિસમાં આપણને ગ્રોથ જોતી હોય, સેલેરીનો ઇશ્યુ હોય, ઘરે આવીને ઘરની કચકચ, સોસાયટીની કચકચ, આ બધી વસ્તુ જ્યારે આપણે થાય છે, આપણે પોતે ફ્રસ્ટ્રેટ થઈ જાય. અને ફ્રસ્ટ્રેશન થાય ત્યારે આપણે ભગવાનને યાદ કરે. પણ તમે આમ વિચાર કરો કે જાણા અંજાનામાં આપણે આજે બીજા લોકોને ત્રાસ આપે છે. આપણે તો તકલીફ છે, ભગવાનના સામે આપણે એક કલ્પિત થઈ જાય છે કે આપણા કારણે બીજા માણસો 2 વખતે રોજગાર નથી કરી શકતા, 2 વખતની રોટી નથી ખાઈ શકતા. आज त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सोसायटीला विचार केला पाहिजे करून. आज काय मालाडमध्ये हॉकर्स नाहीयेत? सगळीकडे हॉकर्स आहेत. मग तुम्हाला इकडेच का प्रॉब्लेम आहे? काही गोष्टी तुम्ही लेटगो पण करू शकता. ते काय चोरी मारी करणार आहे, तुमच्या खाली काय ड्रग्सचे धंदे चालू आहेत, दारू प्यायला बसले, तर मी तुमच्या बरोबर असते की त्यांना पण उठवण्यासाठी आपण समोर झाले असते. पण हे लेडीज, हे बायका आपलं घर चालवण्यासाठी, तुम्ही विचार करा, आपलं घर चालवण्यासाठी हे झटतात आहे. 2 महिन्यापासून जर यांच्याकडे पैसे आले नाहीयेत तर प्रत्येक घरामध्ये चपाती बनेल की नाही बनेल ह्यापर्यंत परिस्थिती आहे. माझं जीव येण्याचा उफाळून येतो आणि हा जीव तुमच्याकडे पण उफाळला पाहिजे. आपण बिल्डिंग मध्ये राहून फोटो खेचून कुठेतरी पाठवणं इझी असतं व्हॉट्सअपवर, पण ती परिस्थितीमध्ये जगणं हे खूप मुश्किल आहे. आता दुसरं मी येतो बीएमसी कडे. आज बीएमसी कडे एवढे कंप्लेंट्स आहेत, बरोबर आहे. तुम्हाला याच कंप्लेंटवर एवढी ऍक्शन घ्यायची गरज काय आहे?
तुम्ही सांगा की तुमच्याकडे आमदाराचा प्रेशर आहे का, तुम्हाला तुमच्याकडे पॉलिटिकल प्रेशर आहे का? आज बाकी ठिकाणी पण एवढं प्रेशर असल्याने पण तुम्ही काही गोष्टी लेटगो करताच ना. लेटगो करा. कोणासाठी करताय? तर या महिलांच्या घरी 2 टायमाचं अन्न आलं पाहिजे त्यासाठी. तुमच्या पण घरी बायका पोरं आहेत. आपण पण कशासाठी जगतो, अख्खा दिवस काम धंदा कशासाठी करतो की आपलं घर चालावं करून. आता तिसरी गोष्ट मी सांगतो साहेब तुम्हाला, आज हे आमदार आहेत किंवा त्यांचे जे चिट्टे चपाटे आहेत ज्यांनी हे ऑडिओ व्हायरल केले करून, एक माणूस बोलतो की मी तुम्हाला बसू देणार नाही, तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, मी बघतो कसं बनतो. अच्छा, तोच माणूस त्या आमदारांकडे घेऊन जातो. आमदार आश्वासन देतोय काय की 2 आठवड्यानंतर मी तुम्हाला बसू देईन करून. म्हणजे चाललं काय? म्हणजे एक माणूस छडी मारणार आणि दुसरा माणूस वाचवण्याचं नाटक करणार. म्हणजे ह्या लोकांचं इंटरनल पॉलिटिक्स मध्ये ह्यांना हे कळत नाहीये की माणसाचा जीव जातोय. काल या सगळ्या गोष्टीमुळे एक बाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, 60 वर्षाची बाई. आज 60 वर्षाची बाई त्या मालला घेऊन त्यांचं सामान जे आहे ते घेण्यासाठी झटते. आपल्या घरचे आई किंवा आपल्या आजी घरी आराम करतात, त्यांना थोडं पण जर आपल्याला लागलं तर आपल्या मनाला लागतं की अरे बापरे, ती खुर्चीवरून कशी उतरेल, सीडी कशी उतरेल. पण 60-60 वर्षाच्या बायका आज आपल्या आई बहिणी, आपल्याच आई बहिणी आहेत ना. आपण पण याच्यातूनच मोठे आलोय, पहिल्यापासून काय मोठे नाहीयेत. तर थोडस माणुसकी ठेवा. माणुसकीच्या नात्याने मागच्या किती वर्षापासून तुम्ही या चिंदी मार्केट बघताय? बघा, मी तुम्हाला खरं सांगू, लहानाचे मोठे झालो आम्ही, लहानाचे मोठे झालो. इकडे हे मार्केट आहे, बरोबर आहे. आताच अचानक आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे पॉलिटिकल आहे. जसं इलेक्शन आलं, आजूबाजूच्या लोकांचं वोट पाहिजे असतं, ते वोट घेण्यासाठी ह्यांना फिरकवतात. मग त्यांच्यातून 2-3 जण स्वतःच व्हिडिओ पाठवतात आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर यांच्यावर अत्याचार करतात आणि दाखवतात बघा आम्ही केवढं मोठं महान काम केलं. व्हिडिओ पाठवतात आहे की कोण क्या उखाडले का करके. अरे तुम्हाला जर उखाडायचंच आहे तर त्या ड्रग्सच्या केसमध्ये उखाडा ना. आज ड्रग्सचं एवढं मोठं पॅडल इकडे चालू आहे, तिकडे तुमची हिंमत होत नाही. काय क्या उखाडले का, मैं ऍडव्होकेट आहे, मैं ये करके. अरे तुमची ताकद त्याच्याकडे दाखवा. आज लहान लहान मुलं त्या ड्रग्सच्या याच्यामध्ये वाई जातात आहे. न्यू जनरेशन खराब होते, तिकडे तुमची ताकद दिसणार नाही. या बिचारा गरीब महिलांवर, बेबस महिलांवर तुम्ही अत्याचार दाखवता आणि तुमची ताकद दाखवता. तुमची ताकद जर यांच्यावर असेल तर तुमच्यापेक्षा डबल ताकद आमच्यामध्ये आहे. करून दाखवा. ह्याच्याहून डबल ताकद आमच्यामध्ये आहे. जर गरीब माणसावर जर तुम्ही अत्याचार केला तर आम्ही तुमच्यावर सक्षम उभे आहे. तुम्हाला वाटलं की प्रशासन आमचं, MLA आमचे, MP आमचे, लोकल आमचे लोक आहेत करून, तर आम्ही तुमच्यापेक्षा पण स्ट्रॉंग आहोत. पुढचं पाऊल काय असेल तुमचं? पुढचं पाऊल बघा, मी तुम्हाला एकदम सांगतो, आम्ही एकदम शांतीपूर्वक हे आहे. मी कुठलाही लॉ अँड ऑर्डरला तकलीफ होईल असं करणार नाही. आम्ही याच्या पुढे BMC, जसं आता तुमच्या समोर आम्ही मांडलं, BMC ला रिक्वेस्ट करणार आहे. सेकंड, इकडचे जे पण रहिवासी आहेत, जे कंप्लेंट करतात, त्यांना हात जोडून विनंती करणार आहे. आज खूप जैन लोक असतील, ते जैन लोकांचं याच्यामध्ये आपल्यामध्ये काय असतं. आता मी पण चोयार हाऊस मध्ये चोयार वगैरे करतो, तिकडे आपण हे करतो की अहिंसा, आपण अहिंसा होऊ देत नाही. एक छोटी मुंगी पण असेल तिला पण मारायचं नाही असं विचार करतो. पण आपल्याकडून कुठल्या तरी व्यक्तीचा, महिलेचा आपण तिचा भूक मारतोय, उदाहरण ती मेली तर तिचा पाप कोणाला लागणार? तुम्हा सगळ्यांना लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना लागणार आहे. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कंप्लेंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा. ह्याच्या पुढे मी तुमच्या घरोघरी येईन, तुमचे हातपाय जोडीन आणि तुम्हाला सांगेन की भरपूर काही गोष्टी आपल्याला एकत्र मिळून करण्यासाठी, हा देशासाठी करण्यासाठी. तर ह्या गोष्टीमध्ये स्वतःची एनर्जी आणि स्वतःचा वेळ नका घालवू. तुम्हाला पॉलिटिकल लोक त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला वापरतात आहे, बरोबर आहे की नाही? पॉलिटिकल लोक त्यांना वापरतात आहे, त्यांना पण माहित नाहीये पॉलिटिकल लोक तुम्हाला वापरतात आहे. तुम्ही त्या लोकांच्या आहारी जाऊ नका. एक जण बोलतो की मी बसू देणार, एक जण बोलतो मी बसू देणार नाही. या लोकांची राजनीती आहे, या राजनीतीमध्ये तुम्ही पडू नका. तुम्हाला हा जोड विनंती आहे की तुम्ही या महिलांना इकडे बसू द्या. त्यांचा रोजगार तुम्ही सांगा तुमच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये की तुम्ही या शाळा सुटल्याच्या वेळी नका बसू, ते नाही बसणार. तुम्ही सांगा की दुपारी ज्या शाळा सुटल्या त्या नाही बसणार. शनिवार रविवार शाळा बंद आहे तेव्हा तर रोजगार करू द्या त्यांना, पोट भरण्यापूर्वी हे करू द्या. दुसरी गोष्ट, एक शाळेचा पण इश्यू आहे. त्या शाळेला पण आपण निवेदन देणार आहे, BMC ला निवेदन देणार आहे, स्थानिक लोकांना निवेदन देणार आहे आणि इकडचे जे बसणारे लोक आहेत त्यांची एक जॉईंट मिटिंग करायचा पुढे आमचा प्रयत्न आहे. तर तो प्रयत्न सक्सेसफुल झाला, त्याच्यातून काहीतरी विन विन सिच्युएशन काढूया. तर तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आजच्या तारखेमध्ये हे विकतात काय, तर त्यांचे कपडे विकतात आहे, जे पण
डेली रुटीनला लागतात ते. आज यांचे गिराक कोण आहेत, म्हणजे कोण लोक घेतात? या बिल्डिंगचे लोकच घेतात आहे. कोण घेतात? हे बिल्डिंगचे बायका. जर तुम्ही इकडे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा ते मार्केट चालू असेल तेव्हा जर तुम्ही इकडे फिरलात तर तुम्हाला दिसेल की आपल्याच घरच्या महिला, आपलेच घरचे पुरुष हे इकडे त्या वस्तू घेतात आहे. ते काय रॉंग पदार्थ किंवा इलिगल वस्तू तो विकत नाहीयेत. दुसरी गोष्ट, मी भरपूर लोकांचा सर्वे घेतला, जे यांच्याकडून सामान विकत घेतात त्यांचा सर्वे घेतला. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्वस्तामध्ये वस्तू मिळतात आहे. आज महागाई एवढी वाढलेली आहे. आज दुकानामध्ये घ्यायला गेले तीच वस्तू तर 1,500-2,000 हजार वस्तूची मिळतात. आज 400-500 रुपयामध्ये त्यांना ती उपलब्ध करून देतात. आज कुठे बाहेर गावावरून आणतात, ते जाऊन एवढा मोठा माल घेऊन येतात आणि ते स्वस्तामध्ये त्यांना उपलब्ध करून देतात आहे. आणि आपलेच बहिणी, आपल्याच घरच्या बायका ह्या सगळ्या वस्तू त्यांच्याकडून विकत घेतात आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे करून? ती आपण जाणून घेतली की या महिलांना काय त्रास आहे, या इथे महिला भगिनी काय बसल्यात, या मावशीच्या घरामध्ये जे डॉक्टरचे पैसे किंवा यांच्या घरामध्ये डायलिसिसचे पैसे शेवटी येणार कुठून, हाच एक प्रश्न इथे या महिलांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे या महिला भगिनी मागच्या 2 महिन्यापासून इथे रस्त्यावर बसल्यात. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे चिंदी मार्केटमध्ये मागच्या 25 ते 30 वर्षापासून बसणाऱ्या महिला भगिनी ज्यांचा रोजगार हा पूर्ण ह्या चिंदीवरच आहे आणि यांची तक्रार करणाऱ्या नेत्यांचं देखील यांनी नाव सांगितलं, स्थानिक आमदारांचं देखील यांना आश्वासन मिळालंय, पण आज तागत मागच्या 2 महिन्यापासून यांचा ज्या रोजगार आहे तो बंदच आहे. बालाड पूर्व चिंदी मार्केट मधल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा जो रोष आहे तो आपण पाहिलाच. आपण माझ्या मागे बघतात की महानगरपालिकेची गाडी देखील उभी आहे. ह्या पूर्ण ज्या रोजगार लावतात त्यांच्यावर कारवाई करता. या पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला एक नाव समोर आलंय. भारतीय जनता पार्टीचे जे युवा नेता आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ शर्मा, त्यांचा ज्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप लावलाय. या पूर्ण प्रकरणामध्ये आपण त्यांची देखील बाजू मांडून घेऊ. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहू RP न्यूज लाईव्ह मुंबई. कॅमेरामॅन जयेश पांडे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.